सन्माननीय ज्या नगराध्यक्ष आहेत त्या निवडून आल्या, शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या आहेत, त्यांना या अधिनियमाचा नॉलेज नाहीये. ठीक आहे, मार्गदर्शनासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून सन्माननीय मुख्याधिकारी बसलेले ते त्यांना मार्गदर्शन करतीलच, परंतु खालून आपण त्यांना सांगणं असं करा तसं करा. ताई, तुम्ही आमच्या भगिनी आहेत, मोठ्या बहिणी आहेत तुम्ही आमच्या, परंतु मला तुम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून ही विनंती करायची की कुणाचं काही ऐकून आपण कुठेतरी सह्या करतोय, कुठं काहीतरी अडचणीत येतोय, याची सुद्धा आपण स्वतः, मी ह्या सभागृहाच्या माध्यमातून याच्यासाठी मी तुम्हाला सांगायला लागलो होते की हे शहर बघणार आहे. आता हे शहर याच्यासाठी बघणार आहे. आम्हाला इथं अधिनियमाचे दाखले देण्यात आले, पण ह्या अधिनियमामध्ये कुठेही चौकट नाही आखलेली की खुर्शीद आलम साहेबांनी हातवारे करायचे नाहीत, अमर नायकवाड यांनी हळू आवाजात बोलायचंय किंवा फारुख पटेल यांनी बसून बोलायचं नाही, असं कुठं डायरेक्शन दिलेले नाहीयेत. परंतु हे अधिनियमामध्ये हे डायरेक्शन नक्कीच आहेत की सभा आपली प्रत्येक महिन्याला व्हायला पाहिजे, खोटे ठराव तयार व्हायला नाही पाहिजेत, ठराव वाचून पाहून नंतर नगराध्यक्षांनी त्याच्यावर सह्या करायला पाहिजेत. हे सगळ्यात जास्त गंभीर बाब ही आहे. जे तुम्हाला मार्गदर्शन खालून वरून करतायत ते लोक या पद्धतीनं तुमच्याकडून ह्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत आणि इनडायरेक्टली आपण अनभिज्ञ आहेत या गोष्टीपासून, कारण आपल्याला जास्त याचा अनुभव नसल्यामुळं कुठंतरी या गोष्टीमध्ये आपण अपात्रतेसाठी पात्र होण्याची शक्यता जास्त आहे. आता आम्हाला अधिनियम शिकवायला लागले म्हणल्यावर मग आम्हालाही आमचा अभ्यास करावा लागणार आहे. इथं आपण शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र झालेलो आहोत आणि सर्व सदस्यांना, जसं खुर्शीद भाई म्हणले, सगळ्यांना आपापला वेळ देण्यात यावा. नियमावर बोट ठेवायचं तर मग सगळेच ठेवतील, त्यात आपली अडचण आणि आपल्याला एकमेकाला अडचणीत न आणता इथं लोकांची कामं कशी पार पाडता येतील यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, अशी मी नगराध्यक्ष मॅडमना, उपाध्यक्ष साहेबांना आणि मुख्याधिकारी साहेबांना तिघांनाही विनंती करतो. धन्यवाद. थांबतो. पात्र अपात्र हा विषय काय आहे तुमचा? हॅलो. नाही, पात्र आणि अपात्र हा जे तुम्ही मला म्हणता तो विषय काय? म्हणजे तुम्ही हा मला शब्द कशामुळे वापरता तेच सांगायचं तुम्हाला. उत्तर देतो 2 मिनिट. पहिले तुमची जी सभा, तुम्ही आम्हाला ज्यासाठी बोलवलं इथं, जी मिटिंग ठेवली, आधी ते विषय संपवा ना. ताई, उत्तर देऊ का मी? आधी ते विषय संपवा. नायकवाड साहेबांनी मगाशी पण त्याने पात्र अपात्राचा विषय काढलेला आहे केवळ मागासवर्गीय असल्यामुळं. काम आहे उत्तर. महिला जातीचा ह्याच्यात काय संबंध नाही कुणाचा. काय मॅडम, तुम्हाला आज जात आठवायला लागली, काय जातीचा ह्यामध्ये काय संबंध नाही, कुणाच्या जातीवर बोलायला नाही तिथं कुणी नाही बोलले. आज जातीवर बोलायला नाही. आज इतक्या दिवस बाबासाहेबांच्या जयंतीला पाणी आलं तेव्हा कुणाला तुम्ही तेव्हा एक शब्द बोलला नाही. एक जातीचं दिसलं नाही का तुम्हाला? काय उत्तर? अमर नाना, फारुख पटेल हे उभा राहिले, ते बोलले. कोण बोलले? बाबासाहेबांच्या जयंतीच्या पाणी तेव्हा कुठं बोलले तुम्ही? काय बोललात? नगराध्यक्ष मॅडम कुठं त्या टायमाला नगराध्यक्ष मॅडम काय बोलले ते सांगा. तुम्ही आम्ही जे बोललो ते तुम्ही दुसऱ्याच नाव दिले. त्याच्यात महत्वाचा मुद्दा काय नाही, त्या दुरुस्ती करण्यात येईल. केव्हा? लोकांपर्यंत गेल्यावर जनता आम्हाला विचारते ना, तुमच्या आई दुसरेच नगरसेवक बोलावले. कोणाच्या दबावात वगैरे येऊन असं काहीतरी करू नका ना. तुम्ही मान्य, तुम्ही एकटेच करायला तिथं काम, परंतु तुम्ही केलेलं काम आहे का ते बरोबर करा का? थोडंच करा पण योग्य करा. जे आहे तेच करा, नको आहे ते नका करू. सन्माननीय नगराध्यक्ष ताई, मुख्याधिकारी साहेब, उपाध्यक्ष साहेब, ताई मगाशी आपण एक विषय मला बोलण्यासाठी उभा केला आणि परत बसवलं मला की पात्र अपात्रचं आपण जे बोललात. मी तुम्हाला या सभागृहाच्या रेफरन्सनी ही विनंती केली ताई की तुम्ही अडचणीत येऊ नयेत म्हणून मी मगाशी जे वाक्य बोललो ते त्याच्यासाठी बोललो. आणि मी बोललेलं वाक्य इथं सन्माननीय फारुख पटेल सुद्धा बोलले, सारिकाताई सुद्धा बोलल्या, पुन्हा भाजपच्या कोणी सदस्यांनी सांगितलं आमचं नाव बदललंय, इकडे त्या ताई बोलल्या नाव बदललंय म्हणून. प्रोसिडिंग मध्ये मुद्दा इथं एका जणांनी मांडलाय, प्रोसिडिंग मध्ये नाव दुसऱ्याच येतंय. परत या आमच्या बनसोडे ताई सुद्धा बोलल्यात. खुर्शीद आलम साहेब गट नेत्यासारखं त्यांचं स्टेटमेंट असलेलं वाक्य त्यांचं नाव गाळून दुसऱ्याचं दिलंय. आणि मी रेफरन्सेस तुम्हाला जे घेण्यात आलेले मागचे खोटे ठराव जे आपण इथं हाणून पाडले ते आणि ह्या प्रोसिडिंग मधल्या नावांची आदला बदल या विषयावरून मी तुम्हाला ते बोलत होतो की अशा करण्याने ठीक आहे, आम्हाला हे माहिती आहे की हे तुमच्याकडून जाणीवपूर्वक होत नाहीये, परंतु मला ही विनंती या सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला ही करायची आहे की आपल्या समोर आलेला जो कागद आहे त्याच्यावर सही करण्यापूर्वी आपण माझी मोठ्या बहीण म्हणून, मागाही म्हणलो मी तुम्हाला की मोठ्या बहीण म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही खरंच पाडताय नाही का.
एकदम डोळे झाकून कुणावर विश्वास ठेवू नका ताई. म्हणजे हे मी खूप तळमळीने तुम्हाला सांगतोय. आम्हाला काय तुम्हाला अपात्र करायचं नाही. हे कायद्याचा आधार घेऊन मगाशी मी तुम्हाला म्हणलो की आपल्या जर या चुका वारंवार घडत गेल्या तर इनडायरेक्ट कोणी एखादा सदस्य उठून अपात्रतेसाठी मागणी करल. तुम्ही आमच्या गटाचे आहे आणि एवढ्या वर्षांनंतर इथं सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि या गोष्टी मी तुम्हाला सांगत होता. याच्यामध्ये मला कोणत्या जातीबद्दल धर्माबद्दल आकस असायचं काही कारण नाही आणि आम्ही सर्वसमावेशक लोक आहोत ताई. मी स्वतः अमर मारुतीराव नाईकवाडे हा रिझर्व्ह वॉर्ड मधून निवडून आलेलो आहे आणि मी एकदा नाही आलेलो. मी वारंवार रिझर्व्ह वॉर्ड मध्ये आरक्षित असलेल्या वॉर्ड मधून निवडून येतोय. मला फक्त तुम्हाला मला सावधान करायचं होतं तुम्हाला की आणि इथून पुढे सुद्धा आपल्या समोर जोही कागद येईल, प्रोसिडिंग असो, ठराव असो, कोणतीही फाईल असो, फाईलवर सहीचा अधिकार मिळवणं हे सोपं येत आहे. परंतु आपण ज्या वेळेस त्या फाईलवर सही करतो, एखादी बिलची फाईल असेल, एखादी एस्टिमेटची फाईल असेल, तर त्या कामाचा जर काही बोगसपणा झाला तर त्याचा सर्वस्वी अधिकार नगराध्यक्ष म्हणून आपल्यावर येतो. कारण आपली सही त्या फाईलवर असते. त्या प्रत्येक कागदावर ज्या कागदावर तुमची सही आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगराध्यक्ष म्हणून आपली येते. खालचे लोक सगळे सरळ म्हणून जातील की आम्ही नगराध्यक्ष त्यांना दाखवलं होतं, त्यांची सही आहे त्याच्यावर म्हणून. हे मी तुम्हाला लहान भाऊ म्हणून सांगतोय. अदरवाईज घेऊ नका आणि इथून पुढचा कारभार करताना आपण तेवढी दक्षता घेताल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं एकही वाक्य कुठं कुणाच्या अपमानजनक असेल किंवा जातीय द्वेष असेल किंवा धार्मिक द्वेष असेल असं जर असेल तर आपण मला ते माझ्या निदर्शनास आणून द्यावं. या सभागृहापुढे अमर नाईकवाडे उभा राहून माफी मागेल. या शब्द या सभागृहाला देतो. फक्त आपण सर्वोच्च पदावर तिथं बसलेला आहात. इतक्या या स्तरावर जाऊन आपण इथं प्रत्येक सदस्य हा एक समान असला पाहिजे आणि ती वागणूक प्रत्येक सदस्याला मिळायला पाहिजे, ही माझी भावना आहे. त्यामुळं आपण मोठ्या बहीण आहात, त्या पद्धतीने आपण आमच्याशी तुमचा जो काय इंटरॅक्शन आहे, आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जबाबदार धरलेलं नाहीये. आम्ही तुमच्याकडून अनावधानानच म्हणतोय कारण त्या घटना घडलेल्या आहेत वारंवार. घडत्याल म्हणून म्हणत नाहीत, मागच्या घडल्यात म्हणून आम्ही त्या सोडून दिल्यात. इथून पुढे त्या चुका होऊ नयेत एवढीच आमची विनंती. बस, धन्यवाद.